हॅलो, नमस्ते. श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही सर्व? तुमचं सर्वांचं स्वागत आहे तुमच्या आपल्या आवडत्या चॅनल लक्ष्मीज लाईफ अँड स्वामी सेवामध्ये. आज एका ताईंचा खूप सुंदर अनुभव मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे. तर ऐकूया त्या ताईंचा अनुभव त्यांच्याच शब्दांमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मी नाशिक जिल्हा सटाणा येथील राहणार. एक स्वामी भक्त नसणारी म्हणजे मी स्वामी सेवेत न होती. माझी बहीण जी होती ती स्वामी सेवा करत होती आणि मला काही स्वामीचं इतकं वेळ नव्हतं. पण मला स्वामींनी स्वामी सेवेमध्ये येण्याच्या आधी मला त्यांची प्रचिती दिली आणि मला स्वामीबद्दल सेवा करण्याची इच्छा देखील त्यांच्या कारणच झाली. तर माझा अनुभव असा, मी स्वामी सेवा करत नव्हती. माझ्या घरामध्ये माझी बहीण जी होती ती स्वामी सेवा करायची. न कळत माझ्याकडून स्वामी सेवा ही होत गेली. माझ्या बहिणीला काहीही मदत लागली तर मी तिची स्वामी सेवामध्ये हेल्प करायची. तिला काही एखादी सामग्री किंवा स्वामींचं काही नैवेद्य वगैरे बनवत असली तर त्याच्यामध्ये तिची हेल्प करायची. तर न कळतपणे स्वामी माझ्याकडून थोडी थोडी सेवा करून घेत होते आणि मला तर स्वामीविषयी इतकं काही माहिती नव्हतं. झालं असं की माझी जी बहीण आहे तिला नवीन घर घ्यायचं होतं, पण तिला घर पसंत पडत नव्हतं आणि घर पसंत पडलं तर त्यांच्याकडे पैशाचं जमत नव्हतं. तर तेव्हा त्यांनी स्वामी समर्थ महाराजांचे 108 पारायण सारामृताचे करण्याचा संकल्प घेतला आणि तो माझ्या समोरच तिने घेतला होता. पण मला काही एवढी माहिती नव्हती त्याबद्दल. आणि ते सारामृताचे पारायण तिचे झाले आणि त्या काळातच तिला एक खूप सुंदर फ्लॅट नाशिकमध्ये मिळाला आणि तिच्या बजेटमध्येही तो बसला. तर तिने मला तिचा तो अनुभव सांगितला की माझे पारायण पूर्ण झाले नाही, त्याच्या आधी माझं घर होऊन गेलं आणि ती खूप जास्त खुश होती. मला पण असं वाटलं की मी पण स्वामींची सेवा करू. पण माझं असं होतं ना की मी टीचर आणि त्यामध्ये मला एकही दिवसाची सुट्टी भेटत नव्हती. मला सुट्ट्या खूप कमी मिळायच्या आणि मला काम पण असायचं तर मला सेवा करायला जमत नव्हतं. वेकेशनचे दिवस होते, त्या दरम्यान आम्ही माझ्या माहेरी गेले. मी आणि माझे 2 मुलं होते ते. माझं माहेर म्हणजे नाशिकलाच. तर आम्ही नाशिकला गेले आणि थोडे दिवस तिकडे राहिले. वेकेशन वगैरे माझं खूप चांगलं झालं. त्यानंतर मी माझ्या मिस्टरांना फोन केला की तुम्ही मला न्यायला या. माझे मिस्टर मला घ्यायला येणार होते, पण मी त्यांना आधीच सांगितलं होतं की तुम्ही दुपारी न येता सकाळीच या, कारण उन्हाचं वातावरण होतं, तापमान खूप जास्त होता आणि गरमीच्या कारण मी त्यांना सांगितलं की तुम्ही सकाळी लवकरच निघा म्हणून. ते बसनी आले, पण त्यांना बसमध्ये खूप त्रास होऊ लागला. त्यांची तब्येत खूप खराब झाली. नंतर त्यांची जी बहीण होती ते तिच्याकडे गेले. तिथे जाऊन ते झोपले आणि त्यांना थोडी ड्रिंक करण्याची सवय होती, पण त्यांनी ड्रिंक वगैरे काही केला नव्हता. पण ते तापमानाच्या कारण उष्णता खूप जास्त होती, त्या कारण त्यांची तब्येत खूप खराब झाली. बहिणीकडे जाऊन झोपले. त्यांच्या बहिणीला असं वाटलं की माझे मिस्टर हे ड्रिंक करून आले आहे. तर ती तेव्हा तर काही बोलली नाही. जसे ते उठले त्यांनी पॅन्टसुद्धा उलटी घातली आणि त्यांच्याकडून व्यवस्थित उभेसुद्धा राहू न शकत होते ते. तर तिला तेच वाटलं की तो ड्रिंक करून आलाय म्हणून. ती बोलली, तू कशाला ड्रिंक केली आणि तू असा दादा तुझ्या सासरी जाणार आहे. आणि माझे पण फोन सारखे चालूच होते. मी त्यांना बोलली की तुम्ही कशाला ड्रिंक केली. मला माहिती होतं की ते पिले आहे म्हणून. ते मला बोलले नाही मी ड्रिंक वगैरे काही केली नाही आहे. पण ते कसं असतं ना, एखादा व्यक्ती जर का पियत असला, त्याला सवय असली दारू पिण्याची, तर तो नाहीच म्हणतो आणि त्याच्यावरती कोणी विश्वासही करत नाही. पण ते मला सांगत होते मी ड्रिंक केली नाही आहे. तेव्हा माझी नणद जी होती ती मला बोलली की मी याला पाठवते गाडी, याच्यासोबत मी कोणीतरी पाठवते गाडी, मी याच्या हातात देत नाही, कारण याची कंडिशन नाही की या गाडी चालवू शकेन. तर गाडीवरती बसले. ते माझ्या माहेरी यायला लागले. घरी आले, पण त्यांना घर पण समजत नव्हतं की घर कुठे आहे. तेव्हा त्यांनी मला फोन केला आणि सांगितलं की मला तुझं घर पण सुचत नाही आहे, रस्ता समजतच नाही आहे कोणत्या साईडला आहे म्हणून. मग मी तिथे गेली आणि त्यांना घरी घेऊन आली. तर खरंच त्यांची परिस्थिती अशी की त्यांच्याकडून व्यवस्थित बोललंही जात नव्हतं आणि त्यांचे पाय पण टिकत नव्हते. त्यांच्याकडून उभंसुद्धा राहवलं जात नव्हतं. कंडिशन खूप जास्त खराब होती. तेव्हा मी त्यांना बोलली, अरे तुम्हाला काहीच कळत नाही, तुम्ही तुमच्या सासरी आले आहे आणि इतकी जास्त तुम्ही पिऊन आले, तुम्हाला काहीच भान नाही का. तेव्हा ते मला म्हणाले, मी माझ्या मुलांची शपथ खाऊन सांगतो मी दारू पिली नाही आहे, पण मला कसं तरी होतं आहे, मला खूप भीती वाटते आणि माझ्याकडून उभं राहवलं जात नाही आहे. मग मला टेन्शन आलं. तेव्हा मी माझ्या भावाला फोन केला आणि माझ्या भावाला सांगितलं की तू लवकर यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं. जवळच एक हॉस्पिटल छोटासा दवाखाना होता, तिथे गेले. तर त्यांनी मला सांगितलं की यांची कंडिशन खूप खराब आहे, यांना पॅरालिसिसचा अटॅक येऊन गेलेला आहे. तर मी खूप जास्त टेन्शनमध्ये आली, कारण त्यांच्याकडून उभं राहवलं जात नाही होतं. तेव्हा ते डॉक्टर मला म्हणाले यांना मोठ्या दवाखान्यामध्ये घेऊन जावं लागेल
आम्ही मोठ्या दवाखान्यामध्ये गेले. तिथे पाहिलं तर त्यांनी सांगलं यांना अटॅक येऊन गेलेला आहे म्हणे, खूप मोठा झटका आला आहे म्हणे यांना आणि नशीब की म्हणे हे जिवंत आहे. पॅरालिसिसचा अटॅक होता म्हणे ह्या आणि त्यांचा एक पायही टेकत नव्हता, तोंड वाकून गेलेलं होतं. त्यांचा एका साईडचा शरीराचा पूर्ण भाग ह्या कामच करत नव्हता. त्यानंतर ते तिथेच ॲडमिट होते. मी खूप टेन्शनमध्ये आली, मी खूप रडली, खूप म्हणजे मला काही सुचतच नव्हतं आणि तेव्हा तर मी स्वामींची सेवा करायचीच नाही. माझ्या तोंडामध्ये फक्त एकच शब्द येत होता की देवा चांगलं करा, देवा सर्व चांगलं करा. आणि तिथे जवळच गणपती बाप्पा आणि शंकर महाराजांचं मंदिर होतं आणि मी शंकर महाराजाचे निस्सीम भक्त. मी त्यांची खूप सेवा करायची, पण मी स्वामीची सेवा करत नव्हती. सेवा करायची म्हणजे फक्त नामस्मरण करत होते मी त्यांचं. मग झालं असं की मी त्यांना प्रार्थना केली आणि मी तिथे रडत बसली होती. तर तिथे एक नर्स होत्या, ते म्हणजे तिचा स्वभाव खूप कडक स्वभाव होता. ते कोणासोबतच चांगली बोलत नव्हती आणि मी तिथेच रडत बसली होती. ते माझ्याजवळ आली, माझ्याजवळ बसली आणि मला म्हणाली, "काय झालंय? कशाला रडते? तू कोणासोबत आली आहे?" मग तेव्हा मी त्यांना सर्व सांगितलं की माझे मिस्टर आहे, असं प्रकार घडला आहे. तर ती एकही शब्द दुसरा न बोलता मला फक्त एवढं म्हणाली की तुझ्या मिस्टरांना बरं वाटलं ना तर तू एक वेळा अक्कलकोटला जाऊन ये. आणि न कळतपणे मी पण तिला हो सांगितलं की हो मी जाऊन येईल अक्कलकोटला. पण मला प्रश्न नंतर ह्या पडला की यांनी मला असा शब्द काय दिला. आणि झालं असं की 2-3 मी स्वामी महाराजांना तेव्हा प्रार्थना करत होती की स्वामी मी तुमच्या दर्शनाला येईल, माझ्या मिस्टरांना फक्त त्यांच्या पायावरती उभं राहू द्या, कारण त्यांच्याशिवाय आम्हाला कोणीच नाही आहे ना, आमच्या घरामध्ये कमवणारे तेच आहे. माझे लहान मुलं आहे, त्यांना जर का काही झालं तर कसं होईल, आमच्या घराचा म्हणजे खर्च कसा निघेल आणि आमचं कोणीच नाही आहे. म्हणून असं मी त्यांना प्रार्थना केली स्वामींना. आणि माझी तीच बडबड चालू होती आणि चमत्कार असा झाला की तिसऱ्या दिवशी माझ्या मिस्टरांना बरं वाटायला लागलं. विशेष म्हणजे ते त्यांच्या पायावरती उभे राहिले. हळूहळू त्यांची प्रकृती सुधारली. मी माझ्या बहिणीला हे सर्व हकीकत सांगितली. तेव्हा माझी बहीण म्हणाली की दुसरे तिसरे कोणी नव्हे तर ते स्वामीच होते आणि स्वामींनीच तुला दर्शन दिलं आणि तू एक काम कर, तू खरंच अक्कलकोटला जाऊ नये. आणि माझ्या मिस्टरांची नोकरीसुद्धा 15 दिवसामध्ये परत त्यांनी जॉईन केली आणि म्हणजे असं वाटत सुद्धा नव्हतं की त्यांच्यावरती एवढं काही मोठं संकट येऊन गेलं. मग मी हळूहळू स्वामींची सेवा करायला लागली. माझं मन स्वामी सेवेत गुंतायला लागलं. आम्ही अक्कलकोटला गेलो, अक्कलकोटला दर्शन घेऊन आलो. त्यानंतर मी विचार केला की माझ्या बहिणीने 108 पारायण केले तर तिचं स्वतःचं घर झालं. मग मीही करू का? माझंही स्वतःचं घर होईल. आणि मी याच्या आधी कधीच सेवा केली नव्हती. मी तेव्हा स्वामींचा फोटो, सारामृत वगैरे सर्व घेऊन आली आणि मी संकल्प घेतला की मला घर पाहिजे म्हणून. तर मी स्वामीचे संकल्पयुक्त सारामृताचे 108 पारायण करेल म्हणून स्वामींना पण सांगितलं. पण कुठे ना कुठे माझ्या मनामध्ये असं होतं की आता मी संकल्प केला आहे तर माझं घर होणारच आहे. म्हणजे मला ते एक फिक्सच होऊन गेलं की नाही, मला आता घरच भेटणार आहे. कारण माझ्या बहिणीला भेटलं होतं तर मलाही भेटेल. माझ्या मनामध्ये असं दुसरा काही विचार होताच ना. पण असं झालं की मी ते पारायण पूर्ण केले तरी पण माझी इच्छा पूर्ण झाली नाही. मी विचार करू लागली असं का? तेव्हा माझी बहीण मला म्हणाली की तू जे पारायण केले, तू फक्त स्वामीवरती हुकूम करत होती की मी तुमची सेवा करते, मी तुमचं हे करते, तुझ्यामध्ये मीपणा आला होता आणि स्वामीला ती तुझी सेवा मान्य झाली नाही. म्हणून तुझी स्वामींनी इच्छा पूर्ण केली नाही. कधीही स्वामी सेवा करायची असली तर तू त्यांना पूर्णपणे समर्पण करून आणि त्यांना सांग की तुम्हाला जे योग्य वाटत असेल ते करा. आणि विशेष दुसरं म्हणजे असं की स्वामींना तू सांग की स्वामी तुमची जे इच्छा असेल तेच माझ्याकडून तुम्ही करून घ्या आणि ही सेवाही तुम्ही माझ्याकडून करून घ्या. कारण स्वामी सेवा करून घेता, आपण करतो तर आपला अहंकार येतो तिथे आणि स्वामींना आपण असं म्हटलं ना की स्वामी तुम्ही करून घ्या, लगेच आपली इच्छा पूर्ण करतात. पूर्णपणे स्वामींची तू सेवा कर, तू स्वार्थपणा करू नको आणि स्वामींना शरण जा, असं माझ्या बहिणीने मला समजवलं. आणि मला तेव्हा माझ्या लक्षात आली माझी चूक की मी कुठे चुकली आहे. मी खरंच स्वतःला असं समजत होती की मी करते, मीपणा खूप जास्त होता माझ्यामध्ये आणि त्याच्या कारण माझी इच्छा पूर्ण झाली नाही. तेव्हापासून मी कधीच स्वामींना म्हटलं नाही की स्वामी मला तुम्ही हे द्या, ते द्या किंवा स्वामीचे मी संकल्पयुक्त एकही सेवा तेव्हापासून केली नाही. मला जसं जमत होतं तसं मी सेवा करायची आणि मी स्वामींना हेच प्रार्थना करायची की स्वामी तुम्हाला जे योग्य वाटत असेल ते तुम्ही मला द्या. आणि त्यानंतर माझं घर स्वामी कृपेने हे नाशिकमध्ये बुक झालं. मी घर घेतलं तिथे. पण मला टेन्शन असं होतं की मी घर तिथे घेतलंय, मी क्लास पण चालू होते, ट्युशन क्लासेस पण मी चालवत होती. पण मला असं होतं की EMI चालू आहे आणि मी जर का इथून तिथे राहायला गेली नाशिकला तर माझे क्लास वगैरे पण बंद होतील, ट्युशन्स. तर मला थोडं टेन्शन आलं. पण त्या दिवशी मी दुपारी जेव्हा झोपली तेव्हा मी स्वामींना बोलली की स्वामी मला तुम्ही काहीतरी मार्ग सुचवा, मला काही समजत नाहीये. आणि मी झोपली तर माझ्या स्वप्नामध्ये एक बाबा आले, त्यांच्या मुलाला घेऊन आले. त्यांनी दरवाजावरती नॉक केलं, मी दरवाजा खोलला आणि ते मला म्हणाले
की मला मुलगीचं ॲडमिशन करायचं आहे तुमच्या तिथे. तर मी त्यांना माझ्या ट्युशनविषयी सर्व सांगत होते. झालं असं, की ते बाबा माझं काहीच ऐकत नव्हते. फक्त ते एकच शब्द बोलले, "नाशिकला तुझ्याकडे खूप मुलं राहतील ट्युशनला. नाशिकला जा, नाशिकला ट्युशन चालू कर." असं सांगितलं आणि माझे डोळे खुलले. मला तेव्हाच आश्चर्य वाटला, की हे बघा, हे पण मला स्वामींनी संकेत देऊन दिला, की माझं तिथे खूप चांगलं चालेल आणि मी नाशिकला मग राहायला येऊन गेली आणि आता स्वामी कृपेने माझं सर्व व्यवस्थित आहे. श्री स्वामी समर्थ. बघा किती सुंदर अनुभव होता. स्वामी समर्थ महाराज हे सदैव आपल्या पाठीशी असतात आणि त्यांना कोणाला त्यांच्या जवळ घ्यायचंय हे स्वामीच नक्की करतात. ज्याची काही मागच्या जन्माची पुण्याई असेल, तोच व्यक्ती स्वामीची सेवा करू शकतो किंवा स्वामींच्या संपर्कमध्ये येऊ शकतो. तर आजचा अनुभव तुम्हाला कसा वाटला? नक्की मला कमेंट करा आणि आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि ज्यांनी लाईक केलं असेल किंवा कमेंट केलं असेल, त्यांना खूप 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 मनापासून धन्यवाद. झालेली सेवा हे स्वामींच्या चरणी अर्पण. श्री स्वामी समर्थ.